नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आज दिनांक 22 सप्टेंबर 2025 पाहूया टॉप 10 घडामोडी। शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जीएसटीतील सुधारणा लागू झाल्या आहेत। यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेल्या 99% वस्तू आता स्वस्त झाल्या आहेत। रविवारी देशाला संबोधित करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 375हून अधिक वस्तू स्वस्त झाल्याची घोषणा केली। यामध्ये तूप, चीज, स्नॅक्स, ड्रायफ्रुट्स यांसारख्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे। तर टीव्ही, एसी, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन सारखी उपकरणं सुद्धा आता स्वस्त झालेली आहेत। नवीन जीएसटी प्रणाली अंतर्गत आता फक्त 5% आणि 18% असे दोनच कर स्लॅब्स शिल्लक आहेत। अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली गीता आणि योगिता गवळी येत्या मुंबई पालिका निवडणुकीत उभ्या राहणार असल्याची माहिती समोर येत आहे। अखिल भारतीय सेनेच्या वतीने डॅडीच्या दोन्ही मुली लढणार आहेत। गीता गवळी ज्या आधीपासूनच नगरसेविका आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे। तर योगिता गवळी यांच्यासाठी ही पहिलीच निवडणूक असेल। यापूर्वी अखिल भारतीय सेनेचे 2 नगरसेवक मुंबई पालिकेत होते, मात्र त्यापैकी एक नगरसेविका वंदना गवळी शिवसेनेत गेल्या आहेत। वंदना गवळी यांच्या विरोधात देखील अखिल भारतीय सेना उमेदवार उभे करणार आहे, असे गीता गवळी यांनी स्पष्ट केले आहे। दरम्यान अरुण गवळीने स्वतः सक्रिय राजकारणातून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्या मुली आता पक्षाचे नेतृत्व करत आहेत। ठाण्यातील मेट्रो लाईन 4 ची पहिली ट्रायल रन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली। गायमुख ते विजय गार्डन या 4 किलोमीटरच्या मार्गावर ही ट्रायल रन घेण्यात आली। या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2025 पर्यंत पूर्ण होईल, ज्यामध्ये गायमुख ते कॅडबरी दरम्यान 10 स्थानके समाविष्ट आहेत। दुसरा टप्पा 2027 पर्यंत पूर्ण होईल आणि तो कॅडबरी ते गांधीनगर आणि गांधीनगर ते वडाळा असा 32 स्थानकांचा असेल। मुंबई आणि मीरा भाईंदरशी कनेक्शन देणारा हा 58 किलोमीटरचा मेट्रो मार्ग ठाण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीचे निराकरण करण्यास मदत करेल असे मानले जात आहे। मेट्रो प्रकल्प 4 आणि 4A यांचे काम सुरू आहे आणि 2027 पर्यंत ही पूर्ण होण्याची अपेक्षा आहे। शिवाजी पार्क जिमखान्याच्या नूतनीकृत वास्तूचे लोकार्पण आज करण्यात आले। यावेळी सचिन तेंडुलकर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सचिन तेंडुलकरच्याच हस्ते या जिमखान्याचे उद्घाटन झाले। या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आशिष शेलारही उपस्थित होते। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते। विजय मांजरेकर, अजित वाडेकर, पद्माकर शिवलकर, रमाकांत देसाई यांसारख्या अनेक दिग्गजांनी या जिमखान्यातून आपले व्यक्तिमत्व घडवले। सध्या आमरे या जिमखान्याचे अध्यक्ष आहेत। सचिन तेंडुलकरने नूतनीकरण केलेल्या जिमखान्याची पाहणी देखील केली। ठाण्यातील मेट्रो प्रकल्प आणि त्यातील अडचणींवरून राजकीय वाद रंगला आहे। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाण्याकडे दुर्लक्ष करण्याचा आरोप केला। त्यांच्या मते ठाणे शहराचा विकास दुर्लक्ष केला जात आहे। त्यांनी ठाणे विकायला काढले आहे काय असा आरोपही लावला। यावर प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर करण्यासाठी स्वतः स्पीड ब्रेकर काढून टाकण्याची गोष्ट सांगितली। एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आणि त्यासाठी अधिक वेळ ठाण्यात घालवण्याचेही निश्चित केले। मेट्रो प्रकल्पाच्या चाचणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। सध्या आशिया कप सुरू असून काल भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळण्यात आला। या सामन्यात एका पाकिस्तानी क्रिकेटरने संतापजनक कृती केली। टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहानने सर्वाधिक 58 धावा केल्या। साहिबजादाने 34 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं। यानंतर साहिबजादाने अर्धशतकाचं सेलिब्रेशन करताना बॅट बंदुकीप्रमाणे हातात धरत फायरिंग करण्याची ॲक्शन केली। यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। काल पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी आम्हाला खिजवलं, आमच्या शहीदांचा अपमान केला आणि भारतीय क्रिकेट संघ शाब्दिक गोष्टीत अडकून पडला आहे। काल मैदानातून बाहेर पडायला हवं होतं, असं संजय राऊत म्हणाले। आशिया कप 2025चा 17वा हंगाम एकूण 8 संघांसह सुरू झाला होता। मात्र आता फक्त 4 संघ शर्यतीत कायम असून 4 संघ बाहेर पडले आहेत।
भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या संघांमध्ये अजूनही स्पर्धा सुरू आहे। मागील 2 रविवारी भारत पाकिस्तान असे सामने झाले असून पुन्हा एकदा या दोन्ही संघांमध्ये सामना होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला 8 संघांना 4-4 अशा 2 गटांमध्ये विभागण्यात आले होते। प्रत्येक संघाने आपल्या गटातील उर्वरित 3 संघांविरुद्ध एक सामना खेळला। त्यानंतर गटातील पहिल्या 2 संघांनी सुपर 4 मध्ये प्रवेश केला। गट अ मधून भारत आणि पाकिस्तान तर गट ब मधून श्रीलंका आणि बांगलादेश पुढे आले। पाकिस्तानला फक्त भारताकडून पराभव स्वीकारावा लागला, तर टीम इंडियाने 3ही सामने आतापर्यंत जिंकले आहेत। ऑस्ट्रेलिया ए संघ भारत दौऱ्यावर असून 2 सामन्यांची अनऑफिशियल कसोटी मालिका खेळत आहे। या मालिकेतील पहिला सामना ड्रॉ झाला होता, त्यामुळे दुसरा सामना निर्णायक असणार आहे। अशातच या सामन्याकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत। हा सामना 23 सप्टेंबर पासून लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार आहे। असं असताना या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का लागला आहे, कारण या सामन्यातून कर्णधार श्रेयस अय्यरने माघार घेतली आहे। त्यामुळे ऐनवेळी कर्णधार बदलण्याची वेळ संघावर आली आहे। या मालिकेसाठी संघाची घोषणा झाली तेव्हा श्रेयस अय्यरच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली होती। आता श्रेयस अय्यरच्या दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं समोर येत आहे। आशिया कप 2025च्या सुपर 4 फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भारताने पाकिस्तानवर 6 विकेट्सनी विजय मिळवला। शुभमन गिल आणि शाहीन अफ्रिदी यांच्यामध्ये तसेच अभिषेक शर्मा आणि हॅरिस रॉफ यांच्यात मैदानावर तीव्र वाद झाल्याचे पाहायला मिळाले। शुभमन गिलने अफ्रिदीला बाउंड्रीवर चेंडू घेण्यास सांगितले, तर अभिषेक शर्माने रॉफच्या आक्रमक वर्तनावर नाराजी व्यक्त केली। पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने अर्धशतकानंतर केलेल्या वादग्रस्त ॲक्शन आणि सेलिब्रेशननेही खूप चर्चा सुरू झाली। त्यांच्या कृतीवर आयसीसी कडून कारवाईची मागणी होत आहे। भारतीय संघाने 172 धावांचे लक्ष्य सहजपणे गाठले आणि स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश केला। कन्नड अभिनेता ऋषभ शेट्टीच्या कंतारा या चित्रपटाने 2022 मध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता। अत्यंत वेगळा विषय, त्याची उत्कृष्ट मांडणी आणि कलाकारांचा दमदार अभिनय या सर्व गोष्टींच्या जोरावर कंताराने प्रेक्षकांची मनं जिंकली होती। त्यानंतर त्याच्या प्रिक्वलची घोषणा करण्यात आली। तेव्हापासूनच कंतारा अ लेजंड चॅप्टर 1 ची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली। हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे। ऋतिक रोशन, प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि शिवकार्तिकेयन यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला। जवळपास 3 मिनिटांच्या या ट्रेलरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता आणखीनच वाढवली आहे।